स्वर्गामध्ये सर्व काही असतं पण मृत्यू नसतो. गीतेमध्ये सर्व काही असतं पण खोटं अजिबात नसतं. जगात सर्व काही आहे परंतु समाधान अजिबात नाही. आणि आज माणसामध्ये सगळं काही आहे पण धीर अजिबात नाही. या जीवनाच्या प्रवासात खूप काही शिकलो. आधार कुणीच देत नाही पण धक्का द्यायला मात्र प्रत्येक जण तयार असतो. पण एक सांगू का मंडळी, जगाशी संवाद साधायला फोन लागतो आणि देवाशी संवाद साधायला मौन लागतो. म्हणजेच शांत राहावं लागतं. फोनवर बोलायला धन लागतं आणि देवांशी बोलायला मन लागतं. नमस्कार, मी वैष्णवी आपलं सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण किचनची साफसफाई कशी केली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेडरूमची साफसफाई करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आज आपण दिवाळीच्या साफसफाईतलं एक खास काम करणार आहोत. ते म्हणजे दरवाजा आणि चौकट क्लीन करणार आहोत. दरवाजा म्हणजे सुखदुःख येणं जाणं, म्हणून आज आपण या चौकटीला पुसत आहोत. फक्त धूळ नाही काढत तर आपल्या आयुष्यातील जुन्या नकारात्मक विचाराची धूळही झटकत आहोत. तर बघा, एकदम छान अशी मी चौकट आणि दरवाजा क्लीन करून घेतला. तर मंडळी, आता आपण घरातील एक छोटंसं पण खूप अर्थपूर्ण काम करणार आहोत. म्हणजेच घरातलं जाळं काढणं. हो, हे फक्त जाळं नाही, हे आपल्या आयुष्यातील साचलेलं जुन्या विचारांचं जाळं आहे. कधी कधी आपण घर स्वच्छ ठेवतो पण आपल्या मनाच्या कोपऱ्यात मात्र राग, दुःख, तक्रारीची जाळी साठलेली असते. आज या साफसफाईच्या निमित्ताने ती पण आपण काढून टाकूया. जाळं काढलं की घर उजळतं आणि मन स्वच्छ झालं की जीवन उजळतं. प्रकाश तिथेच जातो जिथे अंधार नाही आणि लक्ष्मी तिथेच येते जिथे मनात स्वच्छता आहे. तर बघा, एकदम छान असे मी जाळे काढून घेतलेले आहे. तर बघा, जाळे काढल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता सगळीकडे जाळे खाली पडलेले होते. तर अगोदर आपण झाडूने हे सर्व जाळे काढून घेऊ. तर बघा, बेडवरती जे जाळे पडलेले होते ते मी झाडूच्या मदतीने एकदम छान असे काढून घेत आहे. तर बघा मंडळी, आपण जाळे काढून घेतले. जाळे काढल्याच्या नंतर घर सुद्धा एकदम छान असं स्वच्छ झाडून घेतलं. तर आता आपल्याला आपली कपड्याची अलमारी एकदम छान अशी पुसून घ्यायची आहे. तर बघा, इथे मी एक ओला कपडा घेतलेला आहे. आता आपण कपड्याच्या मदतीने ही जी अलमारी आहे ती वरतून एकदम छान अशी पुसून घेणार आहोत. कपाट स्वच्छ झाला की घर सुंदर दिसतं आणि मन स्वच्छ झालं की जीवन सुंदर वाटतं. ही दिवाळी फक्त घर चमकवायचं नाही तर आपल्या विचारांना सुद्धा नवीन दिशा द्यायची. तर बघा, एकदम छान अशी मी अलमारी पुसून घेतलेली आहे आणि इकडे टेबल सुद्धा वल्ल्या कपड्याने एकदम छान असा मी इथे क्लीन करून घेत आहे. हे सर्व क्लीन करून घेतलं की पेपरच्या मदतीने हा जो मिरर आहे तो सुद्धा एकदम छान असा क्लीन करून घेतला. तर बघा, इथे माझ्याकडे मनी प्लांट आहे. तर आता मी इथे एकदम छान असे सेट करत आहे. मनी प्लांट एकदम छान असे सेट केले. तर बघा, इथे वरती 2 ते 3 त्यांच्या ट्रॉफी आहेत, त्याच्यावरती सुद्धा खूप जास्त धूळ झालेली आहे. तर कपड्याच्या मदतीने मी ते सुद्धा एकदम छान असं स्वच्छ करून घेत आहे. तर बघा, ट्रॉफी एकदम छान अशा क्लीन केल्या. त्याच्यानंतर हा जो बोर्ड आहे याच्यावरती सुद्धा खूप धूळ झालेली होती. तर कपड्याच्या मदतीने याच्यावरची धूळ सुद्धा काढून घेतली. आणि तुम्ही बघू शकता इथे मी कृष्णाचा फ्रेम लावलेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही फ्रेम आहे. मी ही फ्रेम मेशोवरून बुक केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता घरामध्ये लावल्याच्या नंतर किती सुंदर असं वाटतं. तर बघा, आता आपण गादीवरचं ब्लँकेट एकदम छान असं सेट करून घेऊ. तर बघा, इकडच्या साईडला सुद्धा एक बोर्ड काढलेला आहे. तो बोर्ड सुद्धा एकदम छान असा क्लीन करून घेतला. त्यानंतर आपला बेड
बेड सुद्धा एकदम छान असा मी क्लीन करायला घेतला। तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्या बेडरूमची एकदम छान अशी साफसफाई झालेली आहे। आणि साफसफाई झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आपलं जे बेडरूम आहे ते किती जास्त अट्रॅक्टिव्ह आणि एकदम सुंदर असं दिसत आहे। तर बघा मंडळी, बेडरूम एकदम छान प्रकारे आपण क्लीन करून घेतले। तर बघा, हे आहे अद्विकाचे डेली यूजचे कपडे। तुम्ही बघू शकता हे किती सारे कपडे आहे। अर्धे मी वॉश करून घेतलेले आहे आणि अर्धे बाकी आहे। हे सर्व तिचे डेली यूजचेच कपडे आहे आणि अगोदर हे धुतलेले आहे। फक्त दिवाळी असल्यामुळे याला फक्त पाण्यातूनच काढायचं आहे। तर बघा, या प्रकारे मी एक एक करून सर्व कपडे धुवून काढलेले आहे आणि आज ब्लँकेट सुद्धा धुतलेलं होतं। तर या प्रकारे ते सुद्धा मी वरती एकदम छान प्रकारे सेट केलं आणि याच प्रकारे आपल्याला अद्विकाचे कपडे सुद्धा इथे वाळू घालायचे आहे। तर बघा, एक एक करून आपल्याला सर्व कपडे इथे वाळू घालायचे आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा।